भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते पिंपळगाव या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे। त्या सभेमध्ये लाखोच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी आलेले आहोत। आपण काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्या संगती आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा? काय नाही, मोदी साहेबांचे आम्ही आभार मानतो। त्यांनी आम्हाला जे दिलेलं आहे ना ते पहिले कोणीच दिलं नाही आम्हाला। फक्त एवढे दोन शब्द बोलतो, तेवढे दोन शब्द बोलतो। मोदी साहेबांनी जे दिलेले आणि भारतीताईं त्यांनी जे दिलेलं आम्हाला, आम्ही दिंडोरी मतदारसंघातले मतदार आहे। आणखी काय सांगाल तुम्ही? मोदी साहेबांनी आमच्यासाठी एवढं दिलंय का आम्ही 70 वर्ष कधीच एवढं पाहिलं नाही, याच्या पुढे होणार नाही। जोपर्यंत मोदी साहेब आहे त्यावर आमची मजा आहे। महिला मंडळासाठी तर खूपच त्यांनी कार्य केले। आम्हाला 50% एसटी मध्ये सूट दिली। अजून ज्येष्ठ नागरिकांना पैशाची मदत केली। 70 वर्षाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत गट काढले। बचत गटांना खूप फायदे दिले त्यांनी। बरंच त्याच्यावर कर्ज वगैरे महिलांना मिळत आहे। स्वयंरोजगार चालू केले महिलांनी। महिलांसाठी ज्येष्ठांसाठी पण त्यांनी सवलती, विमा वगैरे बऱ्याच योजना काढलेल्या आहेत। काय सांगाल दादा? मोदी सरकारने जेवढ्या योजना दिल्या ना आरोग्याच्या आणि सर्व जाती धर्माला, तेवढा कुठल्याही देशाच्या आजपर्यंत नेत्यांनी कोणी दिल्या नाही। त्यामुळे सगळ्यांनी मोदीला निवडून द्यावं। जात धर्म पंथ न पाळणारा हा नेता आहे, याच्या पाठीमागे सगळ्या समाजाने उभं राहिलं पाहिजे। एकंदरीत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या। त्यांनी सांगितले की जाती धर्माचा कुठलाही विचार न करता या ठिकाणी या उमेदवाराला निवडून द्यावा आणि पंतप्रधान देशाचे पुन्हा व्हावा या संदर्भामध्ये त्यांनी प्रतिक्रिया केली। नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड।